हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। त्यासाठी इथे कसुरी मेथी, चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर, चाट मसाला आणि अजवाईन घेतलेला आहे। आणि ते कटिंग करून एक कांदा, 3-4 मिरच्या आणि कोथिंबीर घालून घेऊयात। आता चटणी बनवूयात। इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे, 3 हिरवी मिरची घातली आहे। जशी तुम्हाला तिखट जास्त कमी तुम्ही त्याप्रमाणे घालू शकता। 3-4 लसणाच्या कळ्या घातल्यात, थोडासा अद्रक घालते, मीठ घातलेलं आहे, थोडी साखर घालायची आहे चवीनुसार, कारण ही चटणी खट्टी मिठी असणार आहे। पराठ्याबरोबर खूप छान लागते। आणि ते तुम्ही बघू शकता, आपण ज्या बटाट्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडा मीठ घालून घेऊयात आणि कलरसाठी लाल मिरची। आता मिक्स करून घेऊयात आपला मसाला बटाटा। आता आपण लाटूयात पराठा। तुम्ही बघू शकता, हा पराठा कुठेही फाटत नाही, कुठेही बाहेर पडत नाही, खूप छान बनतो। आणि आपला मिक्स झालेला आहे बॅटर। आता आपण पराठा करायला सुरू करूया। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते आहे। छान आपला स्टफ झालेला आहे पराठा। आता आपण लाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता, कुठेही फाटणार नाही, कुठेही काही होणार नाही, खूप छान बनतो। आणि पराठा बनवताना तुम्हाला एक टिप सांगते की जो आपण आलू बॉईल करून घेतल्यानंतर 10-15 मिनटं त्याला थंड होऊ द्यात। त्याला छान थंड झाल्यानंतर मस्त मॅश करून घ्या, हाताने मॅश करा जसं तुम्हाला जमेल तसं, पण त्याला थंड होऊ द्यात, त्याच्यानंतरच तुम्ही करायला घ्या। तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्त तयार आहे। ते घी लावते मी, छान कलर आलेला आहे, क्रिस्पी झाला आहे। आणि हे जे मी काळविटाने हे करते ते तुम्ही नक्की ट्राय करा, कारण अशासाठी करते की जो आपण घी किंवा तेल लावतो तर ते आतपर्यंत गेलं पाहिजे, मुरलं पाहिजे त्यासाठी। तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्त रेडी आहे। आणि जी चटणी बनवली होती ती पराठ्याबरोबर चटणी खूप छान लागते, तुम्ही दही पण खाऊ शकता। थँक्यू।